मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत। शासनाने 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवला होता, तसा GR सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता। 150 दिवसाची मुदत 2 ऑक्टोबर 2025 रोजी संपुष्टात आली। आज जवळपास 10 महिने म्हणजे थोडक्यात आपण जर म्हटलं तर 300 दिवस वर झाले, तरी परिचर्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम अद्याप तयार नाहीये। आकृतीबंध आराखडा, ज्याला आपण स्टॅपिंग पॅटर्न म्हणू शकतो, तो आमचा तयार नाहीये। रिक्त पदे आमची भरलेली नाहीये। परिचारिकांच्या पदोन्नतीचे परिसेविका आहे ते पद देखील रिक्त आहे, ते देखील त्यांनी केलेलं नाही। खरं तर सेवाज्येष्ठतेनुसार येणारे पद आहे आणि त्या GR मध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की जोपर्यंत ह्या 150 दिवसातले सेवाकर्मी बाबी पूर्ण होत नाही, तुम्ही कुठलीही भरती करू नका किंवा कुठलीही पदोन्नती देऊ नका, असं कुठलंही लिहिलेलं नसताना थोडंसं आडमुठेपणाचं धोरण हे प्रशासनाकडनं राबवण्यात येत आहे। आणि वारंवार आम्हाला एकच उत्तर मिळत आहे, सेवा प्रवेश नियम तयार नाही। तर का तयार नाही? कदाचित शासनानेच प्रशासनाला हा प्रश्न विचारला पाहिजे। कुठेतरी ही त्रुटी आहे। 150 दिवस होऊन लोटले आणि आम्ही याची वारंवार निवेदने शासनाला दिलेली आहे। खरं तर आरोग्य सेवा ही अतितात्काळ सेवेमध्ये येते। तर आमची अशी धारणा आहे की कुठलाही नियम आमची पदोन्नती, आमची भरती किंवा रिक्त पदे हे रोखू शकत नाही। कोविड महामारीमध्ये परिचर्या संवर्गाचं महत्त्व सगळं जगाने पाहिलेलं आहे। तर त्यावेळेस शासन म्हणत होतं, आम्ही तुम्हाला कौतुकाची थाप देतो, सर्टिफिकेट देतो। तर आम्हाला ते नको आहे। आमच्या हाताचं जर बळकटीकरण करायचं असेल तर आमची रिक्त पदे भरा। सेवा प्रवेश नियम तात्काळ, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे। 5 वर्ष जर सेवा प्रवेश नियम तयार झाले नाही तर 5 वर्ष आरोग्य खातं तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात का? हा असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि परिचारिकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। लोकशाही मार्गाने टप्प्याटप्प्याने पहिले 2 तासाचे काम बंद आंदोलन आम्ही करत आहोत। शासनाला जर या नंतरही जाग आली नाही तर निश्चितच आम्ही राज्यव्यापी काम बंद आंदोलन लवकरच हातात घेऊ। इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशन। जो हमारी डिमांड है वो जो हमारे ये जो इंचार्ज सिस्टर, मेट्रन, इनकी जो ये क्या पोस्ट है, वेकेंट पोस्ट है और वो जल्दी नहीं भर रहे, उसका परिणाम रुग्ण सेवा पे हो रहा है। और दूसरी बात है रिक्रूटमेंट रूल्स वो नहीं बन रहे, और उसके लिए वो इन्होंने रुका है। 1100 पद आज रिक्त है। जो बच्चे अभी रिटायर हो रहे वो अधिपरिचारिका पद पे ही रिटायर हो रहे। उसको लगता है ना, मेरे इतनी सर्विस में इंचार्ज में मैंने एक बार तो भी बनना चाहिए। रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो। रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो। खरं तर आम्ही आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की अतितात्काळ सेवा आमची ही रेडी आहे। आता जर कुठलीही मास कॅज्युअलिटी आली तर आम्ही लगेच कामावर जॉईन होऊ। आणि आकृतीबंध आराखडा म्हणजे स्टाफिंग पॅटर्न, त्याचाच अर्थ असा आहे, स्पेशल वॉर्डमध्ये 4 पेशंट मागे 1 परिचारिका पाहिजे, जनरल वॉर्डमध्ये 6 रुग्णांमागे 1 परिचारिका पाहिजे आणि ICU जेवढे आहेत त्याच्यामध्ये एका रुग्णामागे 1 परिचारिका पाहिजे। आपणास देखील माहिती आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये एवढ्या नर्सेस नाहीये। मग त्यासाठीच आम्ही रुग्णसेवा कुठेतरी विस्कळीत होऊ नये, रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी, त्यासाठीच तर आकृतीबंध आराखड्याची अट आहे। पण तो देखील तयार झालेला नाहीये। मग परिचारिकांनी कसं करायचं काय? आणि वर आणि तुम्ही कंत्राटीकरण करायचं परिचारिकांचं, ते कशासाठी करायचं? तर हे आमचे सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि हे रुग्णसेवेशी निगडीत आहे। तर आम्ही स्वतःसाठी नसून रुग्णांच्या हितासाठी रस्त्यावर आलेलो आहे। रुग्णसेवा करणारे हे हात आज आपल्यासमोर घोषणा देत आहेत। आम्हाला या गोष्टीची खरोखर खंत आहे, कारण रुग्ण हा केंद्रबिंदू मानूनच आम्ही या परिचर्या व्यवसायात आलेलो आहे। पण शासन याची दुर्दैवाने दखल घेत नाही।